या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिनांक 7 जानेवारी 2024 ते 11 जानेवारी 2024 पर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले। सदर दिंडी ही शहरातील संत सावता महाराज मंदिर माळीपुरा येथून दिंडीचे प्रस्थान होते। त्यानंतर श्री बालाजी महाराज मंदिर येथे दर्शन घेऊन दिंडी शेगावकडे प्रस्थान करते। दिंडीला शहरात गजानन भक्तांकडून जागोजागी चहा, पाणी, नाश्ता, दर्शनाची व्यवस्था करण्यात येते। आळंद फाटा येथे दिंडीच्या भक्तांना शुभेच्छा तसेच श्रींच्या दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर रामप्रसाद शेळके तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य LM शिंगणे, राजीव शिरसाट यांनी दिंडीला भेट दिली। यानंतर देऊळगाव मही येथे श्री नितीन भाऊ शिंगणे यांच्याकडे भोजनाची व्यवस्था करण्यात येते। त्यानंतर दिंडीचा पहिला मुक्काम अंठेरा फाटा येथे संदीप नागरे व हरिभाऊ सानप यांच्याकडे व्यवस्था केलेली असते। चिखली येथे नलिनी हॉस्पिटल डॉक्टर भूषण वानखडे यांच्याकडून आरोग्य तपासणी कॅम्प असतो। त्यानंतर दुसरा मुक्काम अभिनव कॉलेज चिखली येथे श्री मुरलीधरजी भुतडा यांच्याकडे असतो। त्यानंतर दुपारचं जेवण पेठ येथील विठ्ठल शेळके यांच्याकडे असतं। तिसरा मुक्काम सहकार विद्यामंदिर उदयनगर अतुल मेहता यांच्याकडे असतो। त्यानंतर दुपारचं जेवण गणेशपूर येथे देवीदास तेटवाल यांच्याकडे असतं। दिंडीच्या चौथ्या दिवसाचा मुक्काम माहेश्वरी भवन खामगाव गजानन महाराज भक्त परिवार यांच्याकडे असतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता दिंडी शेगावकडे प्रस्थान करते। 11 जानेवारी 2024 गुरुवारला दुपारी 1 वाजता दिंडी श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव येथे पोहोचते। सदर दिंडीचे हे 9वे वर्ष आहे। या दिंडी सोहळ्यामध्ये इच्छुक भक्तांनी सहभागी व्हावं असं आवाहन दिंडी प्रमुख सुमेध बोराटे, अध्यक्ष राजेश भुतडा, गजानन मुळे, विजय उपाध्ये, आसाराम गाडेकर, रामेश्वर तिडके व इतर सदस्य तसेच देऊळगाव राजा ते शेगाव पायदिंडी सोहळा समितीच्या वतीनं करण्यात आलंय। श्री बालाजी महाराज सेवाभावी मंडळ आणि सावता महाराज मंदिर उत्सव समिती यांच्याद्वारे संत गजानन महाराजांवरती प्रेम करणारे त्यांना निष्ठा म्हणून या ठिकाणी सर्वजण पायी दिंडी करत असतात। आमच्या भागातील तुळजापूर, गोळेगाव, देऊळगाव पासून सर्व ग्रामीण भागातील आणि शहरातील सर्व मंडळी, राजेश भाऊ असतील, आमचे मुळेदादा असतील, दादा, सर्वच टोलामोलाची मंडळी या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी होतात आणि ही यशस्वीपणे पार करतात। यांच्या यशस्वीतेचं हे 9वं वर्ष आहे। महाराजांच्या जे गजानन महाराजांच्या पूजेला लोक प्राप्त करून दिलं, नाव दिलं, संस्कार दिले, त्या महाराजांवरती या देऊळगावराजामधून हे जो निष्ठेचा वर्षाव होतो याबद्दल मी या सर्व पायी दिंडी चालणाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभकामना देतो आणि तुमच्या आशीर्वादाने या सर्व शेतकऱ्यांवरती संकट जाओ, शेतकऱ्यांची इडापिडा टळो आणि खऱ्या अर्थानं या महायुती सरकारचं प्रेम या शेतकऱ्यांवरती येऊ आणि शेतकरी सर्व सुख समाधानी हो अशी भावना मी महाराजांची। न्यूज रिपोर्टर दत्ता हंडे, आज 24 तास, देऊळगाव राजा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।